तिरोडा शहराच्या विकासासाठी खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी मागितली मतदारांना साथ. खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या तिरोडा येथील विशाल जाहीर जनसभेला प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती. खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या तिरोडा येथील विशाल जाहीर जनसभेमुळे तिरोडा निवडणुकीचं वातावरण अधिकच गरम. आगामी तिरोडा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी प्रेमबंधन लॉन तिरोडा येथे एका विशाल जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. सभेला संबोधित करताना खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी तिरोडा शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून देण्याची भावनिक साद मतदारांना घातली. तसेच विकास कामांचा उल्लेख करत खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी आपल्या भाषणातून परिसरातील प्रमुख विकास कामांचा आढावाही घेतला. अदानी पॉवर प्लांटमुळे परिसरातील नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सामाजिक उपक्रम तिरोडा शहर आणि आसपासच्या गावांमध्ये केंद्रीय सार्वजनिक उपक्रम सामाजिक दायित्व योजनांमधून विविध विकास कामांना गती मिळाली आहे. धापेवाडा आणि कवलेवाडा पाटबंधारे प्रकल्पांमुळे हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध पिकांचे उत्पादन वाढवण्यात मोठी मदत झाली आहे. या प्रकल्पांमुळे कृषी क्षेत्राच्या प्रगतीला नवसंजीवनी सुद्धा मिळाली आहे. खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी जनसेवाचा संकल्प व्यक्त करताना सांगितले की आम्ही सदैव सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि यापुढेही राहू. त्यांनी मतदारांना विकास आणि लोकहितावर आधारित राजकारणाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी सभेला तिरोडा नगर परिषद निवडणुकीतील पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजयसिंह गौर, नगरसेवक पदाचे उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या या प्रचारामुळे तिरोडा निवडणुकीचे वातावरण अधिकच गरम झालेले आहे. एक निवडणूक अपवाद वगळता नेहमीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिरोडाच्या नागरिकांनी भरपूर पाठिंबा दिलेला आहे. आणि मागच्या वेळी पण थोड़ी कान के वजह से गोली चली गई थी, उसमें कुछ हमारी भी गलतियां थी. चलो छोड़ो, कोई बात नहीं, छोड़ो, कल की बातें करे नई शुरुआत. और इसी वजह से आज हम सब लोगों को एक फिर से फैसला करना है कि नगर परिषद तिरोडा में हमको किसको बनाना है. राष्ट्रवादी पार्टी के हमारे अध्यक्ष के उम्मीदवार, युवा और कर्तव्यगार, आप सभी लोगों के चहेते अजय सिंह गौर और उनके साथ हमारे तमाम प्रभागों से खड़े हुए मेरे भाइयों बहनों, मेरे उम्मीदवार साथी, एक बार खड़े होकर सबको नमस्कार कर लीजिए. और मैं आप सभी लोगों से यही निवेदन करता हूं कि हमारे सभी इन उम्मीदवारों को जिनका चिन्ह है राष्ट्रवादी की घड़ी, उनको आप विजयी बनाए, ये विनंती करने के लिए मैं आज तिरोडा आया हूं. मित्रों, तिरोडा एक काळामध्ये आली आणि शेवटी मी या नगर परिषदमध्ये नगरसेवक म्हणून निवडून तुम्ही आम्हाला दिलं. आमचे एकच लक्ष होतं, त्याच प्रकारे आमचे लढण्याची सवय झाली आणि लढता लढता आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि आमची सर्व विघटची या नगरपालिकेमध्ये आली. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, या अगोदर 2014 मध्ये मी नगरसेवक म्हणून आणि नगराध्यक्षाच्या भूमिकेत नगर तिरोडामध्ये स्थानापन्न झालो. त्यावेळेस नगरपालिकेचे अनेक विषय होते आणि तुम्हाला एक आवर्जून हे सांगू इच्छितो की नगर परिषदमध्ये आलेल्या शासकीय निधी, जी रेग्युलर निधी असते, त्या निधीतूनच आम्ही हे सर्व काम केले. आता सर्व काम म्हणजे कोणते केले काम? असं केले की या शहराची व्यवस्था तुम्ही पहा. मागील अनेक वर्षापासून इथं
लोक काम करतात, कमी जास्त करतात, पण विचार या शहराबद्दल कसं करायचं, नियोजन कसं करायचं आणि कामं कसं करायची, हे सर्व जी जबाबदारी आहे आम्ही सर्व टीम, म्हणजे मी एकटा नाही, नगराध्यक्ष विचार चांगला करू शकतो, पण त्याच्या सोबत असलेले लोक जर चांगले असले तर मग तो विकास आणखी तातडीने आणि झपाट्याने होतो. माझ्या अगोदर 2011 मध्ये आमची वहिनी राठी बुनेरिया हे सुद्धा अध्यक्ष होते. अध्यक्ष असून सुद्धा मी उपाध्यक्ष होतो, तरी सर्व लोक मिळून आम्ही त्या कामाला वेळ उभारला. शासकीय निधीतून कोणतेही प्रोजेक्टेड त्याचे फंड आलेले नव्हते. शासनाची जी निधी येते त्या निधीतूनच आम्ही ते काम केले. त्याच्यानंतर गजानन वाटिका काम केले आणि सर्वात महत्त्वपूर्ण जर आम्ही काही काम केलं असेल तर ते आहे लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगरपालिका शाळा. म्हणजे एक सामान्य व्यक्तीला जे आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण देऊ शकत नाही अशा मुलांना ते शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशातून आम्ही हे काम केले आणि आज मागील 10 वर्षापासून ती शाळा सुरळीत चालू आहे आणि अनेक जनसामान्य मुलांना तिचं शिक्षण फक्त 2000 रुपये वार्षिक फीस मध्ये भेटत आहे. म्हणजे हे लोकोपयोगी कामं जे आहे ते करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी केला आहे आणि करत राहील. तरी आपण सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला घडी चिन्हावर आता अविनाश भाईंनी सांगितलं आहे की आशीर्वाद रूपाने घड्याळाला मतदान करावे आणि आमची संपूर्ण टीम एकूण मला धरून 31 लोक या घड्याळ निशाणीवर चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजयी करावे हीच विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय. घमासान मचा हुआ है कि कौन सी पार्टी जीतने वाली है. आप 2 मिनट सुनो, बस आपको बराबर बताने जा रहा हूँ. इतना घमासान मचा है कि कौन सी पार्टी जीतने जा रही है, लेकिन उन लोगों को मालूम नहीं है सिर्फ राष्ट्रवादी जीतने वाली है, सिर्फ राष्ट्रवादी जीतने वाली, सिर्फ राष्ट्रवादी जीतने वाली है. ये आपको बताने आया है. आप सबको मालूम होना चाहिए इस स्वर का अगर कोई नेतृत्व करने वाला होगा तो सिर्फ अजय सिंह गौर साहब ही नेतृत्व कर सकता है. ये आपको बताने चाहता हूं मैं. सिर्फ अजय सिंह गौर साहब जिनको शहर का अनुभव है, उनको प्रशासन का अनुभव है, ये मेरे यहाँ की जनता कैसी जीती है, कौन सी हालत में रहती है, उनको कौन सी जरूरत है, वो अगर किसी को मालूम होगा तो अजय भैया गौर को मालूम है. आपको बताना चाहता हूँ कोई भैया के टक्कर में नहीं है. आपको बताना चाहूंगा कोई टक्कर में नहीं है. अपना अमूल्य मत व्यर्थ मत जाने दिए, घड़ी को ही मतदान करना चाहिए. ये आपको यह बताने आया हूं. मेरे भाइयों, आप सबको मालूम होगा तिरुड़ा पहले से ही राष्ट्रवादी का बाल किला है, लेकिन कुछ परिस्थितियां ऐसी आती है कि अपन न चाहते उन लोगों को सिंहासन पे बिठा देते हैं, लेकिन वही लोग बसने का काम करते हैं. लेकिन आपको ये भी बताना चाहूंगा यहाँ पे जितने भी उम्मीदवार है वो प्रफुल्ल पटेल साहब के आशीर्वाद वाले हैं, राजेंद्र जैन साहब के आशीर्वाद से खड़े हैं. और अभी जिसके पहले मेरे हेमंत भैया ने बताया एक फोन से पूरा जोनगा जिले का सिस्टम बदल देता है वो प्रफुल्ल पटेल और जैन साहब है. जब सिस्टम ही बदलता है तो यहाँ की सत्ता भी बदल लो और घड़ी को पूरी सत्ता दो. पूरे 21 उम्मीदवार नगर परिषद में जीत के आना चाहिए. ये तय तिरुड़ा के जनता ने करना चाहिए. आप सबको पता होना चाहिए अभी बरसात के दिन थे, गली गली हम जा रहे थे, हम भी ग्रामीण से आते हैं लेकिन शहर से नए नहीं है. ऐसा कोई रोड नहीं जिस रास्ते से कोई जा नहीं सकता था, लेकिन वही हमारे लोग रहते, अजय भैया रहता, प्रशासन नहीं रहता तो काम देखते और उनका काम करने का तरीका देखते तो आप सबको समझ में आता कि अजय भैया का काम क्या है. या पार्षद लोग जो खड़े हैं वो भी अनुभवी है. अभी यहाँ बहुत दमदारी से मेरे भाई ने बोला, हेमंत जी लिल्लारे जी ने, उनको जिले का तजुर्बा है, उनने जिले का नेतृत्व किया है और अभी वो पार्षद के लिए खड़े हैं, तो एक अनुभवी सक्षम नेतृत्व भी हमको मिला है. ऐसे लोगों के साथ हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की टिकट भी उनको मिली है. और इस वजह से ये मैं कहना चाहूंगा जिले का अगर कोई और तालुके का अगर और ये नगर परिषद का अगर कोई विकास करना चाहता हूँ तो
प्रतिनिधी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया, महाराष्ट्र। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।